आज आपण बघणार आहोत मोरपंख बांगडी कशी बनवायची। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे मोगरा फूल किंवा मोरपंख फूल कसं बनवायचं ते। आज आपण त्यापासून मोरपंख बांगडी बघणार आहोत। इथे मी बांगडीचा बेस घेतलेला आहे आणि जी फुलं आपण बनवून घेतली होती ती घेतलेली आहेत। हा बांगडीचा बेस 2.6 आहे। यावरती 11 मोरपंख फुलं लागतात किंवा मोगरा फुलं लागतात। तर आता किती फुलं लागतात हे कसं ठरवायचं, तर आपण एक फूल ठेवून बघायचं, त्याच्या पुढे दुसरं, परत पहिलं खाली पडलं तरी चालतं, परत त्याच्या पुढे तिसरं, असं करत आपण चेक करायचे की टोटल फुलं आपल्याला किती लागतात। त्यानुसार आपण फुलं बनवून घ्यायची आहेत। आता आपण ही 0.3 mm ची तार घेतलेली आहे। या बांगडीला जे होल दिसतात त्या होलमधून खालच्या बाजूने आपण तार वरती काढून घ्यायची। दोन्ही तारांना आपल्याला ट्विस्ट करून घ्यायचं आहे। ट्विस्ट केल्यानंतर जो पहिला तारेचा तुकडा छोटा राहतो त्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे। कट करून घेतल्यानंतर जो बांगडीचा वरचा चपटा भाग आहे किंवा सपाट भाग आहे त्यावरती ती तार ठेवायची। त्या तारेवरती मोरपंख फूल किंवा मोगरा फूल बरोबर कुंदन मध्यभागी घ्यायचं आहे आणि तिथे फिक्स करायचा आहे। बरोबर आपला मोरपंख कुंदन आहे तो बांगडीच्या सपाट भागावरती बसला पाहिजे, त्यामुळे सर्व फुलं एकसारखी बसतात। फूल बसवून घेतल्यानंतर 2 किंवा 3 पाकळ्यांमधून आपल्याला तार चारी बाजूनी फिक्स करून घ्यायचे। वरच्या बाजूने घेतल्यानंतर खालच्या बाजूने तार ओढून घ्यायचे। बांगडीच्या खालून वरून आणि दोन्ही साईडने असं आपल्याला फिरवून हे फूल त्या बेसवरती फिक्स करून घ्यायचे। आता तार नेमकी किती घ्यायची हा प्रश्न पडला असेल। एवढी फुलं फिक्स करण्यासाठी मी सुरुवातीला 1 मीटर तार घेतलेली आहे। 1 मीटरच लागेल असं काही सांगता येत नाही, कारण एक फूल करताना बरोबर 4च वेळा आपण रॅप करतो असं सुद्धा होत नाही। कधी 3 वेळा होतं, कधी 5 वेळा सुद्धा होतं, त्यामुळे तार कमी जास्त सुद्धा लागू शकते। जरी तार संपली तर दुसरी तारेचा तुकडा आपण कसा जोडायचा हे सुद्धा व्हिडिओमध्ये मी पुढे सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या व्हिडिओजमधून तुम्ही काही नवनवीन गोष्टी बघत आहात, शिकत आहात, त्यातून जर तुम्हाला फायदा होतोय असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओ नक्की शेअर करा। बघा इथे आपला पहिली तार आहे ती संपलेली आहे। आता आपण दुसरी तार घ्यायची आहे। ही पहिल्या तारेचा जो तुकडा राहिला होता, थोडासा भाग राहिला होता, तो आपण या मण्याच्या भोवती गोल गोल 2 ते 3 वेळा गुंडाळून घ्यायचे। त्याला चांगलं प्लायरच्या मदतीने खेचून घ्यायचे। परत आपल्याला दुसरी तार या बांगडीच्या बेसमधून खालून वरती घालायची आहे आणि गोल गोल फिरवून त्याला पिळा देऊन घ्यायचा आहे। प्लायरच्या मदतीने त्याला गोल गोल फिरवल्यामुळे तार चांगली फिक्स होते। परत आपल्याला सेम प्रोसेसने हे फुलं बसवून घ्यायचे। जेव्हा आपण ही तार बसवत होतो तेव्हा जो छोटा तुकडा राहिला आहे तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे। तो कट केल्यामुळे बांगडी घालताना आपल्या हाताला अजिबात लागत नाही। आता ही तार आपल्याला त्या बांगडीच्या सपाट भागावर पसरवून घ्यायचे। त्यावर आपल्याला फूल ठेवून बघायचे की आत्ता गॅप किती राहतो। आणि जसं पहिल्यांदा आपण फुलं फिक्स करत आलो तसंच आपल्याला परत हे मोगरा फूल इथे फिक्स करून घ्यायचे।
अजूनसुद्धा तुम्ही आपल्या लाईफस्टाईल ओके या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण या मोरपंख फुलांपासून किंवा मोगरा फुलांपासून मोरपंख बांगडी, मोरपंख नेकलेस, मोरपंख चोकोर, मोरपंख मिनी गंठण, मोरपंख लॉंग गंठण, मोरपंख बुगडी, मोरपंख जोडवी, मोरपंख बाजूबंद अशा खूप साऱ्या ज्वेलरीज बनवू शकता. आता आपलं शेवटचं फूल राहिलेलं आहे ते आपण आधी चेक करायचे. दोन्ही फुलांच्या मध्ये किती गॅप राहतो. व्यवस्थित असं आपला गॅप चेक करून हे फूल आपल्याला तिथे फिक्स करून घ्यायचे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या लाईफस्टाईल ओके या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओज घेऊन आपण परत एकदा आपल्या चॅनलवरती भेटूया. कुणाला काही अडचण येत असेल या ज्वेलरीज बनवताना तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. उरलेली तार आपल्याला राऊंड फ्लायर नोझरच्या मदतीने खेचून घ्यायचे आणि हे जे साईडचे मणी आहेत किंवा पाकळी आहे त्याच्याभोवती आपल्याला गोल 2 ते 3 वेळा फिरवून घ्यायचे. म्हणजे ती जी तार आहे ती आपली चांगली फिक्स होते आणि ती निसटत नाही. अशी फिक्स केल्यामुळे पूर्ण बांगडी आपली छान फिक्स होते, कुठेही निसटत नाही. आता सर्व पाकळ्यांना आपल्याला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपली मोरपंख बांगडी तयार झालेली आहे.